की देशाचा विकास करायचा असेल तर समाजातल्या प्रत्येक घटकाला सोबत घेऊन केला पाहिजे. जोपर्यंत समाजातला प्रत्येक घटक बरोबरीनं या प्रक्रियेमध्ये सहभागी होत नाही तोपर्यंत देशाची प्रगती होऊ शकत नाही. हे मोदीजींनी या आपल्या सगळ्यांच्या समोर आदर्श घालून दिला. आणि खास करून महिला ज्यांचा वाटा 50% या देशामध्ये आहे त्या महिला सक्षमीकरणाचं काम मोदीजींनी हातामध्ये घेतलं आणि त्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाचा एक नवीन अध्याय सुरू झाला. आज आपण बघतो मोदीजींची मनापासूनची भावना की महिला सक्षम होत असताना त्या महिलांना लखपती करण्याचा संकल्प मोदीजींनी केला आणि त्या माध्यमातून प्रचंड मोठं काम आमच्या लखपती दिदी बनवण्याचं काम चालू आहे. महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की पाठीमागच्या वर्षापर्यंत 50 लाख महिला भगिनी आमच्या लखपती झाल्या आणि पुन्हा आम्ही 1 कोटी महिला भगिनींना लखपती करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. तेच देशभर अशा पद्धतीचं काम चालू आहे. महिलांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम मोदींच्या सरकारच्या माध्यमातून होताना आपण बघतोय. आज आपण बघतो स्थानिक स्वराज्य संस्था असतील या सगळ्या संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण देण्याचं काम झालं असताना लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आमच्या महिला भगिनींना 50% आरक्षण 33% आरक्षण मिळालं पाहिजे आणि लोकसभा विधानसभेच्या माध्यमातून महिलांनी काम केलं पाहिजे आणि त्या महिला त्या लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आल्यानंतर त्या या देशामध्ये सक्षमपणे काम करतील आणि महिला उन्नतीचं काम कोणतं आपण होईल अशा पद्धतीची भूमिका मोदीजींनी घेतली. दुर्दैवाने जी लोक किंवा जो पक्ष सातत्यानं महिलांच्यासाठी आम्ही काम करतो जे सांगतात आणि किंबहुना देशाचं नेतृत्व करणारे जेवढे महिला नेतृत्व करणारे पक्ष होते अगदी सोनिया गांधीजी असतील अगदी ममताजी असतील ज्या लोकांनी महिला म्हणून आपण काम करत असताना जेव्हा महिला आरक्षणाचं बिल आलं तेव्हा मात्र त्यांनी विरोध केला. त्यांनी सुद्धा मोदीजींनी संकल्प केलेला आहे की नारी बंधन विधेयक मंजूर करण्याचा संकल्प मोदीजींचा आहे. त्या दृष्टीनं आज आमचं सरकार एक एक टप्प्यानं पाऊल पुढे टाकते हे आपण सगळेजण पाहत आहे. त्यासोबत शेतकऱ्यांच्यासाठी किसान सन्मान योजना चालू केली. अनेक योजना चालू झालेल्या आणि बंद झालेल्या आपण पाहत आहे. परंतु मोदीजींनी चालू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आज सातत्यानं चालू आहे आणि शेतकऱ्यांना मदत करत असताना शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आपण बघतो अगदी गोरगरीब शेतकऱ्यांना त्याचा प्रचंड मोठा लाभ झालेला आपण सगळेजण पाहतो. आणि छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जेव्हा शेतकरीचं कुटुंब थांबतं तेव्हा या योजनेतून त्या शेतकऱ्यांना मदत होत असते. आणि तीच नमो किसान सन्मान योजना आमच्या महाराष्ट्र सरकारने चालू केली. त्या दोन्ही योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सक्षम करण्याचं काम करतो. आपण पाहतो बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जो महामार्ग आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेला मुंबई टू विदर्भात नागपूर झालेला महामार्ग एक प्रचंड मोठा महामार्ग झालेला आपण सगळ्यांनी पाहिला असेल. तशाच पद्धतीचे अनेक महामार्ग आता नव्यानं होत आहेत. शक्तीपीठ महामार्ग असेल अगदी नागपूर गोवा हा महामार्ग असेल असे अनेक महामार्ग या देशामध्ये झालेले आपण सगळेजण पाहतोय. त्याही क्षेत्रामध्ये खूप मोठं काम या सरकारच्या माध्यमातून झालं. खास करून नागरिक क्षेत्रामध्ये मेट्रोचं उभं राहिलेलं जाळं आपण सगळेजण पाहतोय. आजपर्यंत शहरामध्ये ट्रॅफिकचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे शहरीकरण वेगानं वाढते. अशा परिस्थितीमध्ये ट्रॅफिकचा निर्माण झालेला प्रश्न आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. अशा वेळी या शहरातल्या सगळ्या नागरी वस्त्यामध्ये मेट्रोचं जाळं उभं करण्याचं काम मोदींच्या सरकारच्या माध्यमातून झालं. लाखो कोटी रुपये खर्च करून जी मेट्रो सिटी आपल्या आहेत मोठ्या शहर आहेत आता या शहरामध्ये मेट्रोचं जाळं या निमित्तानं उभं राहिलेलं आपण पाहतोय. आपल्या मुंबईचा अटल सेतू हा तर आपण बघितला समुद्रातनं जाणारा हा महामार्ग आपण बघितला की ज्यातून लोकांचा प्रचंड मोठा वाचलेला वेळ अटल सेतू एक उदाहरण आहे. पण असे अनेक महामार्ग या मोदीजींच्या कालखंडामध्ये उभे राहिले आणि आज देश वेगानं प्रगतीकडे जाताना आपण पाहतोय. ग्रीन ग्रोथ कॉरिडॉरचा विषय असेल असे अनेक प्रकल्प या माध्यमातून उभे राहिलेले आपण सगळेजण पाहतोय. खास करून विमान सेवेमध्ये झालेला क्रांती आपण सगळ्यांनी पाहिली असेल.
67 वर्षामध्ये या देशामध्ये 74 विमानतळ होती. मोदीजींच्या 12 वर्षाच्या कालखंडामध्ये नव्यानं 90 विमानतळ झाली. आज देशामधल्या विमानतळाची संख्या 164 आहे. मग एवढी मोठी प्रगती या विमान क्षेत्रामध्ये आज झालेले आपण सगळेजण पाहतोय. त्यातलं उदाहरण आपलं सोलापूरचं विमानतळ आहे. इथली विमानसेवा चालू झालेली आपण पाहत आहे. अनंत अडचणी असताना सुद्धा ह्या विमानसेवा चालू करून या शहराला देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये, विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम आदरणीय मोदीजींच्या सरकारमध्ये झालेलं आपण सगळेजण पाहतोय. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, संसद भवन ही आपल्या देशाची अस्मिता असते. नव्यानं बांधलेलं संसद भवन आपण सगळेजण पाहत असतो आणि त्या संसद भवनाच्या माध्यमातून एक देशाला खूप मोठं संसद भवन मिळाल्याचा आपल्या सगळ्यांना आनंद आहे. आणि खूप अत्याधुनिक असं संसद भवन, की जे जगातलं सगळ्यात अत्याधुनिक असं संसद भवन मोदींच्या कालखंडामध्ये झालेलं आपण सगळेजण पाहतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी संबंधित असणाऱ्या जे 5 प्रमुख स्थळं होती, ज्याला पंचतीर्थ आपण म्हणतो, ती सगळी विकसित करण्याचं काम मोदीजींच्या कालखंडामध्ये झालेलं आपण पाहतोय. आदिवासी बांधवांना न्याय मिळण्यासाठी बिरसा मुंडा जयंतीच्या माध्यमातून आदिवासी अभियान दिवस करत असताना आदिवासी लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी अनेक योजना मोदीजींच्या कालखंडामध्ये झालेल्या आपण पाहतो.